आतापर्यंत घोटाळ्याचे विविध प्रकार होते. सर्व प्रकार पकडला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवीन एक पद्धत काढली घोटाळ्याची. जो आरोग्य सेवक आहे त्याचा सख्खा पुतण्या हा लातूरचा टॉपर आहे. त्याची जी एक भाची लातूरमध्ये थर्ड टॉपर आहे. त्याचा दुसरा भाचा बीडच्या मेरिट लिस्ट मध्ये आहे. सख्खी बहीण ही संभाजीनगर मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आहे. त्यांच्या गावातले 5 ते 6 मुलं सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या ठिकाणी टॉपर आहेत. आतापर्यंत घोटाळ्याचे विविध प्रकार होते. म्हणजे मुंबई पोलीस भरतीपर्यंत आता कानामध्ये मायक्रो ब्लूटूथ आणि हेडफोन घालून आणि कॅमेरा वापरून आतापर्यंत घोटाळे होत होते. पण सर्व प्रकार पकडला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवीन एक पद्धत काढली घोटाळ्याची. तर TCS ला परीक्षा घेण्यात दिलेले आणि IBPS ला तर ह्यांनी खाजगी सेंटर दिले. तर घोटाळेबाजांनी काय केलं तर एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट वाला पकडायचा, त्याचा पार्टनर आपण व्हायचं पार्टनर, आणि मग ते एका सेंटरचे 2-3 पार्टनर होतात. तसंच लातूरच्या गुरु सेंटरचे सचिन मुळे नावाचा एका इसमाचं नावाने सेंटर आहे आणि त्याचे 2-3 पार्टनर आहेत. एक पार्टनर आरोग्य सेवक आहे, तो सरकारी नोकरीला आहे आणि तो सेंटर पण तो पार्टनरशिप मध्ये आहे. तो खरा सूत्रधार तो आरोग्य सेवक आहे या लातूर मधील घोटाळ्याचा. तर ह्यांनी सेंटर मॅनेज केलं. म्हणजे सेंटर मॅनेज म्हणजे TCS चे कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये मॅनेज होतात. सर्व गोष्टी मॅनेज होऊन हे फक्त मुलं आता शोधतात. मुलांचा रेट 27-27 लाख रुपये एका मुलाचा रेट होता तलाठी भरतीसाठी. तर या गुरु ऑनलाईन सेंटर मधून आतापर्यंत म्हणजे निवड झालेल्या मुलांपैकी 200+ मुलं या गुरु सेंटर मधले आहेत. 200+ म्हणजे 200+ मुलं बोगसरित्या भरलेले आहेत. तर या जो आरोग्य सेवक आहे, जो पार्टनर, आणि जो सचिन मूळ आहे तो एकाच गावचे आहेत. ते असं त्यांचं गाव वेगळं नाही, ते एकाच गावचे आहेत. आणि या जो आरोग्य सेवक आहे त्याचा सख्खा पुतण्या हा लातूरचा टॉपर आहे. त्याची जी एक भाची लातूरमध्ये थर्ड टॉपर आहे, म्हणजे लातूरच्या मेरिट लिस्ट मध्ये आहे. त्याचा दुसरा भाचा बीडच्या मेरिट लिस्ट मध्ये आहे. त्या मालकाची सख्खी बहीण ही संभाजीनगर मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आहे. त्यांच्या गावातले 5 ते 6 मुलं सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या ठिकाणी टॉपर आहेत. टॉप म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये आहेत आणि ते टॉप 10 मध्ये आहेत. म्हणजे एकाच गावात जवळपास भरपूर जण तलाठी झाले आहेत आणि त्याच गावातल्या मालकाचं हे सेंटर आहे. तर हा अशा प्रकार. आणि बाहेर जे दुसरी मुलं आहेत ते तर 200+ मुलं आहेत. ते म्हणजे आपण ते शोधू शकत नाही. योग्य ती चौकशी करून एक न्यायालयीन SIT नेमून तरच नेमली आणि हा घोटाळा उघडीस आणला तरच जनतेला कळेल की हा किती मोठा घोटाळा आहे. आणि ही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण की एवढा मोठा घोटाळा असताना आपण कुणाला नियुक्त्या देणार?